Hello students, this is Jezir Kausar here. Today we are going to learn accounting adjustments under the chapter of introduction to partnership and partnership and account. 70 number adjustment to be continued. Capital expenditure included in revenue expenditure. कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये इन्क्लूड आहेत. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे महसुली खर्च. कॅपिटल एक्सपेंडिचर मीन्स ॲसेट अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज ॲन डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट एक्सपेन्स. ओके, कॅपिटल एक्सपेंडिचर मीन्स अ लॉट ऑफ एक्सपेन्स ऑन परचेस ऑफ एनी काइंड ऑफ ॲसेट. ॲसेट खरेदी करण्यावरती केलेला खर्च की त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणायचे. अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मीन्स परचेस ऑफ अ स्मॉल किंवा आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो की पेड अमाऊंट फॉर एनी स्मॉल एक्सपेन्स. ॲक्च्युली स्मॉल एक्सपेन्सकरिता पेड केलेला अमाऊंट की त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. कॅपिटल एक्सपेंडिचर मीन्स परचेस ऑफ मशिनरी. परचेस ऑफ मशिनरी इज एक्झाम्पल ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर. परचेस ऑफ फर्निचर, परचेस ऑफ कम्प्युटर, परचेस ऑफ बिल्डिंग, those are the examples of a capital expenditure. But revenue expenditure means paid salary, paid commission, paid interest, paid rent. Those are the revenue expenditure. Those are the example of revenue expenditure. So कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये जर इन्क्लूड असतील, भांडवली खर्च महसुली खर्चामध्ये इन्क्लूड असतील, मोठे खर्च छोट्या खर्चामध्ये जर त्या ठिकाणी सामावले गेले असतील, इन्क्लूड असतील, तर त्याचा फर्स्ट नंबर पेड काय दिला जातो? डिडक्ट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जो बॅलन्स आहे की ज्यामधनं तुम्ही काय करता, जो एक्सपेन्स आहे तो काय करता, डिडक्ट करता. की डिडक्ट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. रेव्हेन्यू एक्सपेन्सेसमधनं हा जो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे तो लेस केला जातो. ॲक्च्युली ॲडजस्टमेंट काय आहे? कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर जर रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये जर इन्क्लूड असतील तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मधनं ॲक्च्युली यामध्ये काय मेन्शन केलं? डिडक्ट फ्रॉम दॅट रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. रेव्हेन्यू एक्सपेन्सेसमधनं कॅपिटल एक्सपेन्सेस काय केले जातात? लेस केले जातात की जे ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला असतात. आणि आता सेकंड नंबर पेड काय दिला की ॲड टू दॅट पर्टिक्युलर ॲसेट इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. आणि ॲसेट साईडला बॅलन्स शीटच्या पर्टिक्युलरची ॲसेट आहे की त्या ॲसेटमध्ये या प्रकारचे कॅपिटल एक्सपेंडिचर काय केले जातात? ॲड केले जातात. लक्षात आलं? म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर्स इन्क्लुडेड इन टू रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किंवा रेव्हेन्यू एक्सपेन्सेस हे प्रकारचे ॲडजस्टमेंट. तर याचे आपण दोन इफेक्ट द्यायचे आहेत की डिडक्ट फ्रॉम रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. इट मीन्स डिडक्ट फ्रॉम डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडमधनं हा बॅलन्स तुम्ही लेस करता. फर्स्ट नंबर पेड. अँड सेकंड नंबर पेड गोज टू ॲड इन टू रिलेटेड ॲसेट. एक रिलेटेड ॲसेटमध्ये रिलेटेड जो काय कॅपिटल एक्सपेंडिचर आहे त्यामध्ये या प्रकारचा एक्सपेन्स काय करता तुम्ही ॲड करता. याप्रमाणे तुम्हाला ॲडजस्ट नंबर 17चे इफेक्ट द्यायचे आहेत. ॲडजस्ट नंबर 17मधील ॲडजस्ट नंबर 17मध्ये सब ॲडजस्टमेंट 2 आहेत. त्यातली फर्स्ट ॲडजस्टमेंट आपण अभ्यासली कॅपिटल एक्सपेंडिचर्स इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये इन्क्लूड होते हे आपण अभ्यासलं. आता नंबर सेकंड काय आहे की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन कॅपिटल एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जर कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये जर इन्क्लूड असतील तर काय ॲडजस्टमेंटचे इफेक्ट दिले जातात? महसुली खर्च कॅपिटल भांडवली खर्चांमध्ये समाविष्ट झालेले असतील, इन्क्लूड झाले असतील तर काय इफेक्ट दिले जातात? ॲड टू दॅट पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. पर्टिक्युलर जो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे त्या रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये काय केलं जातात? ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन कॅपिटल एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कॅपिटल जर एक्सपेंडिचरमध्ये इन्क्लूड असतील तर याचा फर्स्ट नंबर इफेक्ट दिला तो ॲड टू पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये या प्रकारचे जे काय एक्सपेंडिचर आहेत कॅपिटल एक्सपेंडिचर ते काय केलं जातात? ॲड केलं जातात. आणि आता सेकंड नंबर इफेक्ट द्यायचं की डिडक्ट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ॲसेट इन बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीटमधनं जी पर्टिक्युलर ॲसेट आहे त्यातनं हा जो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे तो काय केला तो? डिडक्ट केला तो, लेस केला तो याप्रमाणे. किंवा बॅलन्स शीट मधनं किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडमधनं या प्रकारचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जो आहे तो कॅपिटल एक्सपेंडिचरमधनं काय केला तो? लेस केला तो, डिडक्ट केला तो. ठीक आहे. ॲडजस्टमेंट नंबर 17 तुम्हाला समजली आहे. ॲडजस्ट नंबर 18 बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. बिल्स रिसिवेबल ट्रान्झॅक्शन्स रेअरली इन्क्लुडेड किंवा रिलेटेड टू क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स रिगार्डिंग असलेली ट्रान्झॅक्शन की ज्याला बिल्स रिसिवेबल म्हणूयात. बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. ॲक्च्युअल क्रेडिट सेल केला गेला आणि क्रेडिट सेलच्या माध्यमातून अमाऊंट त्या ठिकाणी काय कलेक्ट करायची रिमेनिंग आहे, कलेक्ट करायची बाकी की ज्याला आपण बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड म्हणूयात.
मग एखादं बिल आहे आणि त्या बिलाची रक्कम दर तारीख बिल 2 मंथ 3 मंथचं असेल आणि त्याची जर अमाऊंट जर एखाद्या कस्टमरकडनं जर मिळायची बाकी असेल आणि ती जर मिळत नसेल डिमांड करून देखील, तरी त्याला काय म्हणायचे, बिल्स रिसिवेबल डिशऑनर्ड म्हणजे नकार दिला जातो बिलाचे पैसे मिळण्याकरिता. तर बिल्स रिसिवेबल डिशऑनर्डचे ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट द्यायचे आहेत. जर बिल्स रिसिवेबल डिशऑनर्ड या प्रकारचे ॲडजस्टमेंट असेल तर फर्स्ट नंबर इफेक्ट द्यायचं, ॲड टू द अमाऊंट ऑफ बिल डिशऑनर्ड टू सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जे डेटर्स आहेत, सन्ड्री डेटर्स आहेत, त्यांच्यामध्ये या प्रकारे अमाऊंट काय केली जाते, बिल्स रिसिवेबल डिशऑनर्डची ॲड केली जाते. ॲड इन टू डेटर्स. बिल्स रिसिवेबल डिशऑनर असेल तर याचा फर्स्ट नंबर इफेक्ट काय द्यायचं, ॲड इन टू डेटर्स. and number second effect goes to deduct the amount of bill dishonored from bills receivable. आणि बिल्स रिसिवेबल मधनं या प्रकारची बिल्स रिसिवेबल डिशऑनर्डची अमाऊंट काय करायची, डिडक्ट करायची. म्हणजे बिल्स रिसिवेबल डिशऑनर्ड या प्रकारची जर ॲडजस्टमेंट असेल तर ॲड इन टू डेटर्स अँड डिडक्ट फ्रॉम बिल्स रिसिवेबल या प्रकारचे 2 इफेक्ट्स तुम्हाला द्यायचे आहेत. त्याचप्रमाणे ॲडजस्ट नंबर 19, बिल्स पेबल डिशऑनर्ड. तुम्ही जर बिल्स पेबल पे करताय, बिलाची अमाऊंट पे करताय आणि ती जर तुमच्याकडनं पे केली जात नसेल त्याला बिल्स पेबल डिशऑनर्ड म्हणायचं आहे. मग ही कस्टमरच्या दृष्टिकोनातनं बिल्स पेबल डिशऑनर्ड ही ॲडजस्टमेंट समजून घ्यायची आहे कस्टमरच्या दृष्टिकोनातनं, की त्याच्यामध्ये फर्स्ट नंबर इफेक्ट काय द्यायचा आहे तुम्हाला, ॲट द अमाऊंट ऑफ बिल डिशऑनर्ड टू सन्ड्री क्रेडिटर्स इन बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये क्रेडिटर्स मध्ये या प्रकारची बिल्स पेबल डिशऑनर्ड या प्रकारची ॲडजस्टमेंट याचा फर्स्ट नंबर इफेक्ट काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. ठीक आहे. बिल्स पेबल डिशऑनर्ड या ॲडजस्टमेंटचा फर्स्ट नंबर इफेक्ट काय करायचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे क्रेडिटर्स आहेत त्यामध्ये आपल्याला बिल्स पेबल डिशऑनर्डची ॲडजस्टमेंट जी आहे तिचा फर्स्ट नंबर इफेक्ट काय करायचं, ॲड करायचं. आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट काय द्यायचं आहे तुम्हाला, डिडक्ट द अमाऊंट ऑफ बिल डिशऑनर्ड फ्रॉम बिल्स पेबल. आणि बिल्स पेबलमधनं या प्रकारचा जो बॅलन्स आहे की जे बिल्स पेबल आहे, की बिल्स पेबल देखील एक प्रकारची लायबिलिटी आहे, की त्या लायबिलिटीमधून देखील या प्रकारची अमाऊंट बिल्स पेबल डिशऑनर्ड काय करायची, डिडक्ट करायची आहे, लेस करायची आहे. याप्रमाणे बिल्स पेबल डिशऑनर्डचे ॲडजस्टमेंट इफेक्ट्स आपल्याला द्यायचे आहेत. ॲडजस्टमेंट नंबर 20, डिफर्ड एक्सपेन्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. सपोज काही डिफर्ड एक्सपेंडिचर्स आहेत की जे एक्सपेंडिचर्स पेड केले जातात, जस्ट लाईक पेड फॉर अबोव 1 year 2 year याप्रमाणे. मग या प्रकारचे जर 5 yearसाठी जर ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स जर पेड केला आपण त्याला डिफर्ड एक्सपेन्स म्हणतो. मग डिफर्ड एक्सपेन्स जर पेड केले असतील तर त्याचा फर्स्ट नंबर पेड काय मेन्शन केला जातो, की ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस रिलेटेड टू करंट इयर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 5 yearसाठी जर ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स तुम्ही जर पे केला असेल त्याला डिफर्ड एक्सपेन्स म्हणूयात. त्यापैकी करंट इयर म्हणजे चालू वर्षाचा जो काही एक्सपेंडिचर आहे तोच फक्त तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलममध्ये इंडिकेट करायचा आहे. हा फर्स्ट नंबर इफेक्ट असेल. सेकंड नंबर इफेक्ट गोज टू रिमेनिंग अमाऊंट ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट इज शो टू द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट ॲज अ प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. सपोज 5 yearsसाठी तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स पेड केला, करंट इयरचा जर एक्सपेंडिचर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इंडिकेट करायचा आणि रिमेनिंग 4 yearsचा जो काही एक्सपेंडिचर असेल तर तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ॲज अ प्रीपेड एक्सपेन्स म्हणून इंडिकेट करायचं आहे. लक्षात आलं. याप्रमाणे ॲडजस्ट नंबर नेक्स्ट असेल, ॲडजस्टमेंट नंबर 21, रेव्हेन्यू रिसीट्स इन्क्लुडेड इन कॅपिटल रिसीट्स. रेव्हेन्यू रिसीट्स आहेत. आता रिसीट्स म्हणजे मिळकत, उत्पन्न, जसं की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर आपण अभ्यासलं, त्याचप्रमाणे रेव्हेन्यू रिसीट, कॅपिटल रिसीट्स आपण लक्षात घ्यायची आहे. मग कॅपिटल एक्सपेंडिचर मीन्स purchase of assets. Revenue expenditure means pay the small expenses याप्रमाणे. आणि आता रेव्हेन्यू रिसीट्स म्हणजे काय, की रेव्हेन्यू रिसीट्स म्हणजे महसुली मिळकत अँड कॅपिटल रिसीट्स म्हणजे भांडवली मिळकत. कॅपिटल रिसीट मीन्स लायबिलिटीज. ठीक आहे. अँड रेव्हेन्यू रिसीट मीन्स इन्कम्स. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग रेव्हेन्यू रिसीट्स इन्क्लुडेड इन कॅपिटल रिसीट्स. रेव्हेन्यू रिसीट्स जर कॅपिटल रिसीट्समध्ये इन्क्लूड असतील, जस्ट फॉर एक्झाम्पल सेल ऑफ गुड्स इन्क्लुडेड इन सेल ऑफ फर्निचर. आता सेल ऑफ गुड्स याला काय म्हणणार आपण, रेव्हेन्यू रिसीट. सेल ऑफ गुड्स मीन्स रेव्हेन्यू रिसीट्स, बट सेल ऑफ फर्निचर इज अ एक्झाम्पल ऑफ कॅपिटल रिसीट. सेल ऑफ फर्निचर काय आहे, कॅपिटल रिसीट आहे, रिसीटचं उदाहरण आहे. अँड सेल ऑफ गुड्स इज अ एक्झाम्पल ऑफ रेव्हेन्यू रिसीट्स याप्रमाणे. मग रेव्हेन्यू रिसीट्स इन्क्लुडेड इन कॅपिटल रिसीट्स. रेव्हेन्यू रिसीट्स जर कॅपिटल रिसीट्समध्ये इन्क्लूड असतील तर अशा परिस्थितीमध्ये फर्स्ट नंबर पेड काय द्यायचे, ॲड टू सेल ऑन क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. रेव्हेन्यू रिसीट्स जर कॅपिटल रिसीट्समध्ये इन्क्लूड असतील त्याचा फर्स्ट नंबर पेड द्यायचा आहे, ॲड टू सेल्स. सेल्समध्ये या प्रकारचा बॅलन्स काय करायचं, तुम्हाला ॲड करायचं आहे, ॲड टू सेल्स ऑन क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. जसं की तुम्हाला इथे फॉर एक्झाम्पल दिलं की
सेल ऑफ गुड्स इन्क्लुडेड इन सेल ऑफ फर्निचर. जर तुम्ही सेल केला आहे गुड्सचा आणि तो जर इन्क्लूड झाला असेल फर्निचरमध्ये, सेल ऑफ फर्निचरमध्ये, तर तुम्ही काय करता, जो सेल असेल सेलमध्ये तुम्ही हा जो बॅलन्स आहे तो ॲड करायचा. ॲड टू सेल ऑन क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, फर्स्ट नंबर इफेक्ट. अँड सेकंड नंबर इफेक्ट गोज टू लेस टू फर्निचर ऑन ॲसेट साइड ऑफ बॅलन्स शीट, किंवा लेस फ्रॉम फर्निचर टू द ॲसेट साइड ऑफ बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जे फर्निचर दिलं त्यातनं तुम्हाला या प्रकारचा बॅलन्स जो असेल तो लेस करायचा आहे. याप्रमाणे तुम्हाला रेव्हेन्यू रिसिट्स इन्क्लुडेड इन कॅपिटल रिसिट्स या प्रकारच्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट्स त्यामध्ये नोंदवायचे आहेत. ॲडजस्टमेंट नंबर 22, कमिशन टू पार्टनर. कमिशन टू पार्टनर्स ॲज पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑब्लिक सेल्स. ग्रॉस प्रॉफिट किंवा जो काय सेल असेल त्यावरती जर काही पार्टनरला कमिशन जर पे केलं जात असेल तर एंट्री किंवा त्याचे दोन इफेक्ट्स त्यामध्ये दिले जातात. की नंबर फर्स्ट आहे शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या प्रकारचं कमिशन जर पार्टनरला दिलं जात असेल तर पार्टनरशिप आमचा तो लॉस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट नंबर इफेक्ट इंडिकेट केला जातोय शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि नंबर सेकंड इफेक्ट गोज टू शो टू द क्रेडिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट और ॲड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये बॅलन्स ॲड केला जातो किंवा पार्टनर्स कॅपिटल किंवा पार्टनर्स करंट अकाउंटच्या मध्ये या प्रकारचा बॅलन्स जो असेल कमिशनचा तो या ठिकाणी इंडिकेट केला जातो पार्टनरला ॲज अ इन्कम ऑफ पार्टनर याप्रमाणे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 22 ॲडजस्टमेंट ज्या आहेत त्या आपण रेग्युलर अभ्यासल्या. त्यानंतर आपण अभ्यासतो आहोत हिडन ॲडजस्टमेंट. हिडन ॲडजस्टमेंट्स की ज्या ट्रायल बॅलन्समध्ये इनडायरेक्टली ॲक्च्युली इंटू ब्रॅकेट किंवा अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये मेन्शन करून दिलेले असतात, की ज्यापैकी आपण नंबर फर्स्ट ॲडजस्टमेंट अभ्यासूया. जसं की यामध्ये सॅलरीज ऑब्लिक रेंट पेड फॉर 10 मंथ्स. जर तुम्ही सॅलरी किंवा रेंट असेल, सॅलरी म्हणजे पगार, रेंट म्हणजे भाडं. आता रेंट किंवा सॅलरी जर तुम्ही पेड करत असाल आणि इंटू ब्रॅकेट फॉर 10 मंथ्स, फक्त 10 महिन्यांसाठी सॅलरी पेड केली, 10 महिन्यांसाठीच रेंट पेड केलं. ॲक्च्युअली तुम्ही रेंट कधी पेड करता, सॅलरी किती पेड करता, वर्षभराची पेड करता, 12 मंथची पेड करता, परंतु इथे किती मंथची पेड केली गेली आहे, 10 मंथची. याचा अर्थ काय की 2 महिन्यांची सॅलरी किंवा 2 महिन्यांचा रेंट पेड करायचं रिमेनिंग आहे. एक लक्षात घ्या. नाही, याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रिगार्डिंग ॲडजस्टमेंट म्हणू शकता तुम्ही. मग या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इनडायरेक्टली याला समजू शकता की रेंट पेड किंवा आउटस्टँडिंग रेंट किंवा आउटस्टँडिंग सॅलरी फॉर 2 मंथ्स या प्रकारे ॲडजस्टमेंटचा मिनिंग लक्षात घेऊ शकता. तर ह्या ॲडजस्टमेंटचा जर फर्स्ट इफेक्ट आपण अभ्यासला की यामध्ये आपल्याला सांगता येईल ॲड the amount of salaries rent for 2 months to salaries rent respectively. सॅलरीज किंवा रेंट या दोन अकाउंटमध्ये तुम्हाला 2 महिन्याची सॅलरी काय करायची, ॲड करायची. हा असेल फर्स्ट नंबर इफेक्ट ॲज आउटस्टँडिंग सॅलरी, ॲज आउटस्टँडिंग रेंट याप्रमाणे. And number second if it goes to show separately the amount of salaries oblique rent for 2 months on liability side of balance sheet. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 2 महिन्यांची सॅलरी किंवा 2 महिन्यांचं जे रेंट आहे ते तुम्हाला आउटस्टँडिंग सॅलरी किंवा आउटस्टँडिंग रेंट याप्रमाणे इंडिकेट करायचे. ही असेल ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट की जिला हिडन ॲडजस्टमेंट म्हणायचे. हिडन ॲडजस्टमेंट म्हणजे काय की अप्रत्यक्ष किंवा अदृश्य म्हणण्यापेक्षा अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये किंवा ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली छुपी ॲडजस्टमेंट की जिला म्हणायचं हिडन ॲडजस्टमेंट. ठीक आहे. फर्स्ट नंबर ॲडजस्टमेंट तुम्हाला काय आली, सॅलरीज ऑब्लिक रेंट पेड फॉर 10 मंथ्स ओनली. ॲक्च्युअली तुम्ही 12 मंथसाठी पेड करायला पाहिजे. फायनान्शियल इयर किती मंथचं असतं, 12 मंथचं. आणि फायनान्शियल इयर जर 12 मंथचं असेल आणि जर तुम्ही रेंट किंवा सॅलरी पेड फक्त 10 मंथचीच केली तर रिमेनिंग 2 मंथचं जे पेड करायचं की त्याला आउटस्टँडिंग म्हणूयात. ठीक आहे, हे लक्षात आले तुम्हाला. ॲडजस्ट नंबर सेकंड असेल यामध्ये इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 year एंडिंग ऑन 30 जून 2019. इन्शुरन्स प्रीमियम जर तुम्ही 1 yearसाठी पेड केला आणि पेड कधी केला, फॉर 1 year एंडिंग 30 जून 2019 इंटू ब्रॅकेट अकाउंटिंग इयर एंड्स ऑन 31 मार्च 2019. सपोज 31 मार्च 2019ला जर तुमचं फायनान्शियल इयर क्लोज होतं आणि इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 year आणि एका वर्षाचा इन्शुरन्स प्रीमियम विमा हप्ता जर तुम्ही एका वर्षाचा जर पेड केला एंडिंग 30 जून 2019, जर 30 जून 2019 पर्यंतचा जर तुम्ही इन्शुरन्स प्रीमियम पेड केला, ॲक्च्युली 30 जून 2019 पर्यंत इन्शुरन्स प्रीमियम तुम्ही पे केला, मात्र 31 मार्च 2019ला जर फायनान्शियल इयर क्लोज होतं तर तुम्ही एप्रिल मे जून 3 मंथचा इन्शुरन्स प्रीमियम काय केला, तुम्ही एक्स्ट्रा पेड केला, ॲडव्हान्समध्ये पेड केला, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे फायनान्शियल इयर क्लोज होतं 31 मार्च 2019ला आणि इन्शुरन्स प्रीमियम पेड केला गेला तुमच्याकडनं 30 जून 2019 पर्यंत, म्हणजे एप्रिल मे जून
3 मंथचा इन्शुरन्स प्रीमियम विमा हप्ता तुमच्याकडनं एक्स्ट्रा पे केला गेला करंट इयरमध्ये, तर यालाच इन शॉर्ट तुम्ही प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम असाही त्याचा अर्थ लक्षात घेऊ शकता. इन्शुरन्स प्रीमियम कसा पे केला गेला ॲडव्हान्समध्ये, किंवा इन्शुरन्स प्रीमियम पेड इन ॲडव्हान्स असाही त्याचा मिनिंग होऊ शकतो. म्हणून त्याचा फर्स्ट नंबर इफेक्ट तुम्हाला द्यायचा की डिडक्ट फ्रॉम किंवा डिडक्ट द प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ इन्शुरन्स प्रीमियम फॉर 3 मंथ्स फ्रॉम इन्शुरन्स ऑफ डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इन्शुरन्स तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करता की त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडमधनं तुम्हाला 3 मंथचा जो इन्शुरन्स आहे तो इन्शुरन्स काय करायचा, डिडक्ट करायचा, लेस करायचा. हा असेल फर्स्ट नंबर इफेक्ट. सेकंड नंबर इफेक्ट गोज टू शो सेपरेटली द अमाऊंट ऑफ प्रीपेड इन्शुरन्स ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. आणि प्रीपेड इन्शुरन्स काय एक प्रकारची ॲसेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सेकंड नंबर इफेक्ट तुम्ही ट्रान्सफर करणार आहात. ही गोष्ट लक्षात घ्यायची. ॲडजस्ट नंबर सेकंड तुम्हाला कळाली, हिडन ॲडजस्ट नंबर सेकंड कळाली की प्रीपेड इन्शुरन्स याप्रमाणे, म्हणजे फायनान्शियल इयर 31 मार्च 2019ला जर क्लोज होत असेल आणि तुम्ही 30 जून 2019पर्यंत इन्शुरन्स प्रीमियम पे करत असाल तर ह्या ॲडजस्टमेंटला प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम या प्रकारची ॲडजस्टमेंट म्हणून लक्षात तुम्ही घेऊ शकता. ॲडजस्ट नंबर थर्ड असेल हिडन ॲडजस्टमेंटमधील ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस इंटू ब्रॅकेट फॉर 4 इयर्स. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स जर तुम्ही 4 इयर्ससाठी 4 वर्षांसाठी जर ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स पेड केला तर याप्रमाणे तुम्हाला फक्त करंट इयरचाच एक्सपेन्स तुम्हाला काय करायचं आहे, आउटर कॉलमला इंडिकेट करायचं आहे. अदरवाईज रिमेनिंग 3 इयरचा जो काही ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स आहे तो प्रिपेड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला इंडिकेट तुम्ही करू शकता. सपोज ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स फॉर 4 इयर्स याचा फर्स्ट नंबर इफेक्ट जर आपण मेन्शन केला, शो 1/4 अमाऊंट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्ही 1/4 अमाऊंट ट्रान्सफर करता. 1/4 म्हणजे काय की 4 इयरचा एक्सपेन्सेस किंवा 4 इयरचा ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स, की ज्यापैकी तुम्ही 1 इयरचाच एक्सपेन्स तुम्ही ॲज अ इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड इंडिकेट करायचे. रिमेनिंग 3/4 एक्सपेन्स जो आहे तो तुम्हाला कुठे मेन्शन करायचं आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. जसं की शो द रिमेनिंग 3/4 ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजे 1/4 तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला करंट इयर एक्सपेन्स म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इंडिकेट करायचं आहे, आणि रिमेनिंग 3/4 एक्सपेन्स जो आहे ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स की ज्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्हाला इंडिकेट करायचं आहे. ॲडजस्टमेंट समजले तुम्हाला, की ज्याला तुम्ही काय म्हणू शकता, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. समजलं. ॲडजस्टमेंट नंबर 4 असेल रेंट रिसिव्ड. ठीक आहे, रेंट रिसिव्ड ही ॲडजस्टमेंट दिली आहे की ज्यामध्ये फॉर 11 मंथ्स. सपोज रेंट तुम्हाला रिसिव्ह झालं, रेंट मिळालं तुम्हाला 11 महिन्यांचं मिळालं. ॲक्च्युली किती महिन्यांचं मिळायला पाहिजे, ते 12 महिन्यांचं मिळायला पाहिजे. मग 11 महिन्याचं जर रेंट मिळालं तर किती महिन्यांचं रेंट मिळायचं बाकी आहे, 1 महिन्याचं रेंट मिळायचं बाकी आहे. म्हणूनसाठी आउटस्टँडिंग रेंट फॉर 1 मंथ याप्रमाणे तुम्ही ॲडजस्टमेंटचा अर्थ लक्षात घेऊ शकता. रेंट रिसिव्ड फॉर 11 मंथ्स, 11 महिन्यांचं भाडं मिळालं परंतु 1 महिन्याचं मिळायचं बाकी आहे, म्हणून त्याला म्हणायचं आउटस्टँडिंग रेंट याप्रमाणे. मग ह्या आउटस्टँडिंग रेंटच्या ॲडजस्टमेंटचा नंबर फर्स्ट इफेक्ट जर तुम्ही मेन्शन केलं तर त्यामध्ये ॲट द प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ रेंट फॉर 1 मंथ टू रेंट रिसिव्ड ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कममध्ये तुम्ही काय करता, ॲड करता. प्रपोर्शनेट जी अमाऊंट असेल रेंटची ती 1 मंथची, ती काय करतो तुम्ही त्या इन्कममध्ये किंवा त्या रेंट रिसिव्डमध्ये तुम्ही 1 मंथचा जो रेंट असेल तो काय करता, ॲड करता किंवा करायचं आहे. याचा सेकंड नंबर इफेक्ट शो दी सेम अमाऊंट ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. आणि याची सेम अमाऊंट 1 महिन्याची ही बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्ही इंडिकेट करणार आहात. काय म्हणून, ॲक्रिव्ड रेंट किंवा आउटस्टँडिंग रेंट याप्रमाणे 1 मंथचं जे रेंट असेल ते तुम्ही त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेटला इंडिकेट करायचे. ॲडजस्ट नंबर 5, ॲडजस्ट नंबर 4 तुम्हाला कळली. ॲडजस्ट नंबर 5 आहे 10% लोन इंटू ब्रॅकेट बॉराउड ऑन 1 जानेवारी 2018. सपोज तुम्ही 10% कर्ज घेतलं, आणि कर्ज कसं घेतलं की बॉराउड ऑन 1 जानेवारी 2018, 1 जानेवारी 2018ला जर तुम्ही कर्ज घेतलं. अकाउंटिंग इयर एंड्स ऑन 31 मार्च 2018, आणि अकाउंटिंग इयर जर 31 मार्च 2018ला जर क्लोज होत असेल तर तुम्ही किती व्याज त्यावरती पे करणार. तर त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स काय होणार. सपोज तुम्ही 1 जानेवारी 2018ला लोन घेतलं आणि 31 मार्च 2018ला तुमचं फायनान्शियल इयर क्लोज होतं. याचा अर्थ 1 जानेवारी 2018 टू 31 मार्च 2018 याचं जे काय ड्युरेशन असेल तर जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 मंथचं तुम्हाला यावरती काय चार्ज करावं लागेल, इंटरेस्ट पे करावं लागेल. 3 मंथचा इंटरेस्ट पे करावं लागेल, कारण तुम्ही लोन कधी घेतलं, लोन टेकन ऑन 1 जानेवारी 2018 and financial year close on 31st March 2018. It means calculate the interest rate only for 3 months. Therefore, first number if it goes to show the amount of interest receivable on investment
फॉर 3 मंथ्स ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट साईडला जो इंटरेस्ट असेल, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीतला म्हणूयात, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिटला इंडिकेट करायचा, तो इन्कम दिसला पाहिजे तुमचा याप्रमाणे. आणि त्याचा सेकंड नंबर पीठ काय मेन्शन करणार तुम्ही, ॲट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या प्रकारचा जो इंटरेस्ट असेल 3 मंथचा, की तो तुम्ही काय करणार आहात, चार्ज करणार आहात याप्रमाणे. म्हणजे ॲक्च्युली 10% लोन बॉरोड ऑन 1 एप्रिल. ॲक्च्युली ते तुम्हाला इथे लक्षात घ्या, ॲडजस्टमेंट नंबर 5 जे आहे, हिडन ॲडजस्टमेंट जे आहे, हिडन ॲडजस्टमेंटमध्ये 10% बँक लोन म्हटलं. ॲक्च्युली तुम्ही लोन घेतलं आहे. इथे जे दिलेले जर्नल एंट्रीज आहेत किंवा इफेक्ट्स जे आहेत ते थोडेसे रॉंग दिसत आहेत, लक्षात घ्या. 10% बँक लोन म्हटलं आहे, 10% लोन घेतलं आहे, बॉरोड ऑन 1 जानेवारी 2018. 1 जानेवारी 2018ला तुम्ही लोन घेतलं आणि 31 मार्च 2018 पर्यंत तुम्ही फायनान्शियल इयर तुमचा आहे. म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च या कालावधीसाठी तुम्ही लोन घेतलं. आणि याचा फर्स्ट नंबर इफेक्ट जर आपण बघितला तर काय मेन्शन केलं, शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट पेबल पाहिजे इथं. इंटरेस्ट पेबल फॉर 3 मंथ्स ऑन डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 3 मंथचं जे काय इंटरेस्ट असेल पे करण्याचं, तो इंटरेस्ट, ते व्याज तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं डेबिट साईडला इंडिकेट करायचं. ही ॲडजस्टमेंट किंवा या प्रकारचा इफेक्ट या ठिकाणी अपेक्षित आहे. मात्र इथे रॉंगली या ठिकाणी मेन्शन केलं आहे. इथे एक्सपेन्सनं इंडिकेट करता इन्कम इंडिकेट केलं आहे. आणि नंबर सेकंड इफेक्ट गोज टू ॲट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट किंवा ॲट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट पेबल ऑन लोन ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. या प्रकारे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तुम्ही जे बँक लोन मेन्शन करतात त्यामध्ये या प्रकारचा इंटरेस्ट काय करायचं तुम्हाला ॲड करायचा. समजलं. ही जी ॲडजस्टमेंट इफेक्ट 5 दिली आहे 5th नंबरची, त्या ॲडजस्टमेंटची इफेक्ट टोटली रॉंग दिली ते त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे ॲडजस्टमेंट नंबर आहे 5th, ही 10% लोन घेतलं, 10% तुम्ही लोन घेतलं, कर्ज घेतलं, मात्र त्यावरती तुम्हाला इंटरेस्ट पे करायचे. मात्र इथे इंटरेस्ट पे न करता इंटरेस्ट इज अन इन्कम या पद्धतीने इफेक्ट्स त्या ठिकाणी, ड्युअल इफेक्ट्स त्या ठिकाणी एंटर केलेले आहेत. मात्र हे रॉंग आहे, हे लक्षात घ्या. ॲडजस्ट नंबर 6 जर आपण बघितली, 16% इन्व्हेस्टमेंट, 16% इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही. ठीक आहे. परचेस्ड ऑन 1 जानेवारी 2019. इन्व्हेस्टमेंट कधी केली तुम्ही, 1 जानेवारी 2019ला केली आहे. अकाउंटिंग इयर एंड्स ऑन 31 मार्च 2019 आणि अकाउंटिंग इयर 31 मार्च 2019ला क्लोज होतं. याचा अर्थ 1 जानेवारी 2019 टू 31 मार्च 2019 या 3 मंथ ड्युरेशनचं जे काय आहे इंटरेस्ट, तो आपण या ठिकाणी त्याची फिक्स देणार आहोत. तर त्याचा फर्स्ट नंबर पेड काय दिला गेला आहे, शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 3 मंथ्स ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता या प्रकारचा इफेक्ट क्लिअर आहे की इथे तुम्हाला 16% इन्व्हेस्टमेंट तुम्ही इन्व्हेस्ट करता आहात 1 जानेवारीला 31 मार्च 2019 पर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करतात, तोपर्यंतचा जो काय इंटरेस्ट रेट आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये ॲड होणार आहे, की तो तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इंडिकेट करणार आहात की शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे, 16% तुम्हाला इंटरेस्टवरती चार्ज तुम्ही करताय, तर त्यावरती शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 3 मंथ्स ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्ही 16% इन्व्हेस्टमेंट करताय, 16% तुम्हाला व्याज मिळणार आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला तुम्हाला मेन्शन करायचं आहे बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲज अ इन्कम ऑफ पार्टनरशिप फर्म. हे प्रकार तुम्हाला फर्स्ट नंबर पेट एक्सप्लेन करायचं आहे. आणि सेकंड नंबर पेट काय असणार आहे, ॲट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंटमध्ये जो काय इंटरेस्ट तुम्हाला 16%ने रिसीव्ह होणार आहे, तो इंटरेस्ट तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमध्ये काय करायचा आहे, बॅलन्स शीटच्या ॲड करायचं आहे. का तर इन्व्हेस्टमेंट देखील एक प्रकारची ॲसेट आहे. ठीक आहे. आणि लास्ट नंबर हिडन ॲडजस्टमेंट असेल 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. गव्हर्नमेंट बॉन्ड्स सरकारी बंधपत्रे की ज्याला आपण म्हणूयात, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये तुम्ही 10%ने तुम्हाला त्या ठिकाणी रिफंड्स किंवा रिटर्न्स मिळणार आहेत व्याजाच्या स्वरूपामध्ये, म्हणूनसाठी 10% गव्हर्नमेंट बॉन्ड सरकारी बंधपत्रांमध्ये 10% दराने तुम्हाला व्याज मिळणार आहे, म्हणूनसाठी सरकारी गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असा त्याचा अर्थ होतो. तुमच्या बिझनेसने इन्व्हेस्टमेंट केली त्याचा अर्थ होतो. त्याचा फर्स्ट नंबर पेट काय देणार आहात तुम्ही, शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड इज अन इन्कम ऑफ पार्टनरशिप फर्म देअर फॉर ट्रान्सफर टू क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. फर्स्ट नंबर इफेक्ट गोज टू क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि नंबर सेकंड इफेक्ट गोज टू ॲड द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स ऑन द ॲसेट साइड ऑफ बॅलन्स शीट ऑर
शो सेपरेटली इन बॅलन्स शीट ॲसेट साईड, आणि जो इंटरेस्ट तुम्हाला मिळणार आहे तो तुम्हाला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मेन्शन करायचं आहे की गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये ॲडिशन त्या इंटरेस्टचं तुम्हाला करायचं आहे. या पद्धतीने हिडन ॲडजस्टमेंट जी आहे 7 नंबर, ही देखील आपण या ठिकाणी कन्सिडर केली आहे, अंडरस्टँड त्या ठिकाणी आपल्याला झाली असेल अशा अपेक्षा आहे. तर अशा पद्धतीने ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत, ज्या रेग्युलर 22 ॲडजस्टमेंट आणि हिडन ॲडजस्टमेंट 7 अशा 29 ॲडजस्टमेंट की ज्यामध्ये सब ॲडजस्टमेंट देखील इन्क्लूड होत्या, या सर्व ॲडजस्टमेंट तुम्हाला समजल्या असेल अशी अपेक्षा आहे. निश्चितपणे प्रत्येक विद्यार्थी हे ॲडजस्टमेंट समजावून घेईल आणि प्रत्येक विद्यार्थी ॲडजस्टमेंट समजावून घेईल आणि सोबत लक्षातही ठेवेल की ज्याचा वापर आपल्याला अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना करायचा आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. लेक्चर स्टार्ट टू एंड बघितलं त्याबद्दल धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट नंबर अकाउंटिंग प्रॉब्लेम जो असणार आहे तो या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.